आज मी बनवत आहे कॉकरेल चिकन करी। तर 1 किलो चिकन घेतलेलं आहे कॉकरेल। स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी निथळायचं, थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धा लिंबाचा रस टाकून मिक्स करायचं आणि मॅरिनेट करायला ठेवायचं। 4 छोटे कांदे भाजून घेतले, अर्ध सुकं खोबऱ्याची वाटी भाजून घेतली, कोथिंबीर, 1 टोमॅटो, 2 इंच आलं, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि याचं वाटण तयार करून घेतलं। गॅसवर कुकर ठेवला, 1 पळी तेल टाकलं, काही खडे मसाले टाकले, उभा लांब कापलेला 1 कांदा टाकला आणि परतून घेतला हलकासा। त्यानंतर चिकन टाकायचं, 2 मिनिटं परतवायचं, झाकून ठेवायचं 2 मिनिटं। त्यानंतर यामध्ये 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवर एक शिट्टी करायची। कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून बघायचं, बघा चिकन छान शिजलेलं आहे। गॅसवर कढई ठेवूया, यामध्ये 5-6 पळी तेल टाकायचं, तयार केलेलं वाटण टाकायचं, 5 मिनिटं परतून घ्यायचं लो फ्लेमवर। आता यामध्ये 4 चमचे धना पावडर, 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर, 3 चमचे घरगुती काळा मसाला किंवा चिकन मसाला टाकायचा। मस्त हे सगळं परतून घ्यायचं 2-5 मिनिटं, थोडंसं पाणी टाकून पुन्हा मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। मसाला छान परतून झालेला आहे मस्त। आता यामध्ये शिजलेलं चिकन टाकायचं आणि मिक्स करायचं। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त हे आपल्याला 8-10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर। आणि आपलं असं झणझणीत कॉकरेल चिकन करी तयार होते। भाकरी, चपाती, भातासोबत खायला खूप मस्त लागते। झणझणीत चिकन करी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। आज वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बाय बाय, सी यू।